टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर्वच आदरणीय मान्यवर पदाधिकारी, सर्व सेल विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, उपस्थित असणारे सर्वच बंधू आणि भगिनींनो, जेव्हा जेव्हा आपल्या या जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण येतो, या ऑफिसमध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम घेतला जातो तेव्हा मोठ्या संख्येने इथं लोक येतच असतात, कार्यकर्ते असतातच। आणि अनेक अडचणी असताना सुद्धा तुम्ही एवढं प्रेमाने आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून आपल्या या पार्टी बरोबर राहिला, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचेच इथं आभार व्यक्त करतो। ही भूमी अतिशय पवित्र भूमी आहे। संतांचा विचार, साहित्यकारांचा विचार आणि आपल्या सर्वांमध्ये एक लढाऊ बाण आहे। जर कुठं अन्याय होत असेल तर या भूमीने त्या अन्यायाच्या विरोधात लढा लढलेला आहे। आपण सर्वजण सुद्धा आपल्या या पक्षामध्ये राहून शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला, वडीलधारी कोणावरही अन्याय झाला तर तुम्ही सर्वजण संघर्ष करता। लोकसभेच्या काळामध्ये वातावरण जबरदस्त होतं। आपल्या सर्वांची इच्छा होते की आपल्या पक्षाचा एखादा उमेदवार लोकसभेसाठी इथून उभा राहावा। त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला होता, एखादं सीट मिळालं त्यासाठी नक्कीच प्रयत्न करायचे। पण मित्र पक्षाने जर सांगितलं असेल, नाही तर इच्छा व्यक्त केली असेल की नाही आम्हाला इथून आमचा एखादा खासदार बनवायचा असेल, नाही तर आम्हाला ते तिकीट पाहिजेलच असेल, तर पवार साहेबांनी त्यावेळेस निर्णय असा घेतला होता की संविधान टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा टिकला पाहिजे। त्यामुळे एखादं सीट कमी मिळालं तरी चालेल, पण महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जर आपण लढलो तर यश हे नक्कीच आपल्या सर्वांना मिळेल। आणि त्या हेतूतून त्यावेळेस लोकसभेच्या काळामध्ये काही मतदारसंघामध्ये आपली ताकद असताना सुद्धा फक्त मित्र पक्षाला आणि विचाराला तिथं ताकद देण्यासाठी आणि आपली जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत आणि या देशातून भाजप हे हद्दपार झालं पाहिजे, या हेतूतून आदरणीय पवार साहेबांनी काही ठिकाणी मित्र पक्षाला पुढे केलं आणि आपण तिथं माघार घेतला। त्यामुळे विचाराच्या लढाईमध्ये सारखं फ्रंट फूटवरच खेळलं पाहिजे असं नाही, कधी कधी विचार टिकवण्यासाठी बॅकफूटवर पण आपल्याला तिथं जावं लागलं। आणि त्यावेळेस त्या लोकसभेच्या वेळेस काही मतदारसंघामध्ये आपल्याला थोडंसं बॅकफूटवर यावं लागलं, तिथं आपण तिकीट न घेता आपण आपल्या मित्र पक्षाला पाठिंबा दिला। पण तो पाठिंबा देत असताना तुम्ही प्रामाणिकपणे विचाराचं काम केलं। पवार साहेबांकडनं जो आदेश आला तो तुम्ही मान्य केला आणि ज्या पद्धतीने, जसं की आपलाच एखादा उमेदवार तिथं उमेदवारी करतोय, या हेतूतून तुम्ही मनापासून काम केलं। आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त जर भाजपच्या विरोधात कुठं खासदार आले असतील तर या पवित्र भूमीमध्ये म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांमुळे तिथं आलेले आपण सगळ्यांनी बघितलं। लोकसभेचं इलेक्शन झालं, आपण सर्वजण आनंदी झालो, खुश झालो। कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत आपण कुठेतरी गृहीत धरलं होतं की विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही। पण जो दणदणीत पराभव हा भाजपचा आणि मित्र पक्षाचा तिथं झाला, जो काय अहंकार त्यांच्या मनामध्ये भरला होता, त्या अहंकाराचा घडा कुठेतरी तिथं फुटला आणि त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर तिथं लक्ष दिलं आणि काही प्रमाणात आपण थोडंसं हवेत गेलो असावं, आपण लोकांना गृहीत धरलं। पण सत्तेत असणाऱ्या सर्व पक्षांनी काय केलं तर त्यांनी तिथं सत्तेचा पूर्णपणे वापर केला, गुंडांना जवळ केलं, पोलीस प्रशासनाचा वापर केला। आपले कार्यकर्ते जे कुठे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते अशांना अडचणीत आणण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केला होता। सरकारी योजनेच्या मदतीने लाडकी बहीण योजना घ्या, आनंदाचा शिधा घ्या। मगाशी काही लोकांनी जो मुद्दा मांडला की काही ज्या कुठले ते जेवण, कुठली थाळी, शिवभोजन थाळी,
ती मोठ्या प्रमाणात दिली. अहो, जिथं पाहिजे तिथं पैसा सरकारचा या नेत्यांनी तिथं वापरला आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात लोकांना असं वाटलं की नाही बऱ्याच काही नवीन योजना आता आपल्याला मिळत आहेत. आमच्या लाडक्या बहिणींना तर याच्या आधी कधी असं सरकारकडनं 1500 रुपये तसे मिळाले नव्हते. आणि मग कुठेतरी ऍडव्हान्स मध्ये 4000, 4500, 3000, 6000 रुपये जेव्हा हातामध्ये आले तेव्हा महिलांना असं वाटलं आणि तिथं त्यांच्या परिवाराला असं वाटलं की नाही, काहीतरी चांगली योजना आहे आणि उद्या जाऊन हे सरकार नक्कीच त्या योजनेमध्ये वाढ केल्याशिवाय राहणार नाही. पण आमच्या लाडक्या बहिणी विसरून गेल्या की आज 1500 रुपये सुद्धा आपल्याला का मोठे वाटायला लागले, कारण दुसऱ्या बाजूला नोकऱ्या आपल्याला नाही. आपले जे युवा आहेत, जे शिकले, जे तुम्ही शिकवलेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाही. सोयाबीन शेतकरी, कपाशीचा शेतकरी, कुठलाही शेतकरी घ्या, आज तो अडचणीत आहे. त्याच्या मालाला तिथं पैसा मिळत नाही. आमचे मजूर जे शेतकऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात त्यांना तिथं पैसा मिळत नाही. आणि ह्या सगळ्या अडचणी या महाराष्ट्रामध्ये असताना 1500 रुपये महिन्याला आपल्याला मिळाले आणि ते 1500 रुपये असं आपल्याला वाटलं की अरे खूप मोठा पैसा आपल्या हातामध्ये आला आणि त्या नादामध्ये कुठेतरी गल्लत झाली. आणि मग त्यावेळेस या सगळ्या योजनेचा लाभ, पैसा, दडपशाही, गुंडाशाही आणि इलेक्शनच्या तोंडावर 3-4 दिवस आधी जो लोकांच्या हातामध्ये कॅश मध्ये जो पैसा वाटला गेला विरोधकांकडनं, त्यामुळे कुठेतरी आपली सत्ता या राज्यामध्ये येऊ शकली नाही. ईव्हीएमचा तर मुद्दा वेगळाच. अनेक लोकांचं मत आलं ईव्हीएम मध्ये काही ना काहीतरी घोटाळा झालाय. राहुल गांधीजी आता ते मुद्दा घेत आहेत. त्याच्यामध्ये काही पुरावे आपण जर बघितले तर अनेक पुरावे असे आहेत की नक्कीच त्या मशीन मध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. अहो, बिहारमध्ये आता तर 60 लाख लोकांचं नावच वगळून टाकलं. तेजस्वी यादव जे त्या राज्याचे विरोधी पक्ष नेता आहेत, त्याच विरोधी पक्षाचं नाव त्या मतदार यादीमध्ये आज आपल्याला सापडत नाही. अशी आज तिथं परिस्थिती आहे. तशाच काही प्रमाणात आपल्या विधानसभा इलेक्शनच्या काळामध्ये काहीतरी गडबड तिथं झाली. तुमच्यातले काही लोक म्हणतील मग आता जर ईव्हीएम मध्ये घोळ होत असेल मग इलेक्शन कशाला लढायचं. हे बघा, पूर्वी आपले जे मतदार होते त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागत होतं. जे छोटे मोठे नेते त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागत होतं, त्यांचा विश्वास संपादित करायला लागत होता. सगळ्या समाजाचं समीकरण हे आपल्याला बसवावं लागत होतं. आता बूथ कमिटी मॅनेज करणं, बूथवर लक्ष देणं हे सुद्धा आपण सर्वांनी मिळून केलंय. पण याच्याच बरोबर येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला ईव्हीएम वर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. कशा पद्धतीने ईव्हीएम चेक करायचं, कसे आकडे असतात, कसं झिरो आहे का नाही बघायचं. तर ईव्हीएम मॅनेजमेंट म्हणजे भाजप सारखं ईव्हीएम मॅनेजमेंट नाही म्हणत, पण ईव्हीएम आपल्या मतदार केंद्रापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीने लक्ष ठेवायचं, या सगळ्या गोष्टींकडे येत्या काळामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विधानसभेच्या काळामध्ये केल्या म्हणून आपल्याला कुठेतरी पराजय हा तिथं स्वीकारावा लागला. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा हे सरकार या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर सत्तेत आलं, जिथं जिथं त्यांचे आमदार निवडून आले तिथं तुम्हाला जल्लोष दिसला का? खूप जल्लोष झालाय. जसं की लोकसभेमध्ये आपण आपले खासदार निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून जल्लोष केला, लोकांनी जल्लोष केला, तसा कुठेही जल्लोष हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर आपल्याला जाणवला नाही. कारण लोकच आश्चर्यचकित झाला, हे सरकार आलं तरी कसं सत्तेत. आणि मग आता याच्या पुढे आपण आता नाराज होऊन चालणार नाही. आपल्याला आपल्या पायावर उभं राहावं लागेल. आपल्या सर्वांना आता लढावं लागेल. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय पवार साहेबांनी एक लढवय्या नेता, जो कामगारांच्या लढाईतून, चळवळीतून पुढे आलेला सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता, जो वेगळ्या वेगळ्या पदावर तिथं काम करतो, मंत्री बनतो, मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चांगलं काम करतो, असा संघर्षमय आणि सामान्य परिवाराचं, सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांनी आता आपल्याला प्रदेश अध्यक्ष म्हणून तिथं दिलेला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अनेक निर्णय त्यांनी आता घ्यायला सुरुवात केली.
विविध विभागाच्या बैठका, विविध सेलच्या बैठका त्यांनी घेतल्या. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनरल सेक्रेटरी, फ्रंटल आणि इतर सेलचं पद तिथं दिलं आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, टोपे साहेब, जयंत पाटील साहेब, देशमुख साहेब, आव्हाड साहेब, सुप्रियाताई यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता याच्या पुढे आपण काम करणार आहे. मला फक्त अध्यक्ष महोदयांना विनंती इथं करायची की साहेब, हे सर्व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. विधानसभेमध्ये अनेक लोकांची इच्छा होती, पण त्यावेळेस थोडस गडबड झाली. मित्र पक्षाची चर्चा करत असताना बराच वेळ गेला आणि काही ठिकाणी तर आपले उमेदवार सुद्धा चुकले आहेत असं अनेक लोकांना तिथं वाटतं. आता याच्यात जे झालं ते झालं, कारण का जगायचं असेल तर पुढचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. जो अनुभव आला त्यातून आपल्याला शिकावं लागणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, अजून कुठल्या इलेक्शनच्या आता येणार आहे, त्या इलेक्शन मध्ये आपल्याला अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला निवडून येईल, नाही तर नाही येईल, पण फक्त आपला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून यांना संधी ही द्यावीच लागेल असं वाटतं. त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदयांनी असाही निर्णय घेतला, जे सर्व फ्रंटल सेल आणि जे इतर सेल आहेत याचे जे प्रमुख त्या जिल्ह्याचे असतील, तांबडे पाटील साहेब, तुम्हाला मगाशी अध्यक्ष महोदयांनी तिथं आदेश दिले की या सर्व सेलच्या लोकांना सुद्धा जेव्हा तुम्ही तिकीट देणार असाल, नाही तर उमेदवारी आपल्याला द्यायची चर्चा जेव्हा असेल, त्या ह्यांना सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल. आणि तुम्ही जेव्हा विश्वासात घ्याल तेव्हा ती जी यादी अध्यक्ष महोदयांकडे येईल, ती यादी तिथं ही फायनल केली जाईल. अनेक मान्यवर जे अनुभवी आहेत आणि पवार साहेबांबरोबर गेले 50 वर्षापासून आहेत, त्यांना सुद्धा विश्वासात आपल्या सर्वांना तिथं घ्यायचं आहे. त्यामुळे येणारं इलेक्शन आहे तुमचं इलेक्शन आहे. इलेक्शन मनापासून आपल्या सर्वांना लढायचं आहे. फक्त 3 प्रकारचे कार्यकर्ते असतात. एक कार्यकर्ता जो तत्ववादी असतो, विचाराचा पक्का असतो, मीडियावर चांगलं बोलतो, चांगलं लिहितो, संघर्ष सुद्धा करतो, पण पाठीमागे जन्मत कदाचित नसू शकतो. हा कार्यकर्ता महत्वाचा आहे. पण त्याच्याच बरोबर काही कार्यकर्ते असे असतात की त्यांचं स्वतःचं जन्मत आहे. गावामध्ये त्यांना ओळखतात, पंचायत समिती परिसरामध्ये ओळखतात, सुखदुःखामध्ये हे सगळे कार्यकर्ते तिथं लोकात असतात. शहरामध्ये सुद्धा त्यांचं त्या प्रभागामध्ये, त्या वॉर्डामध्ये काहीतरी वजन असतं आणि त्याला जर पार्टीचं वजन मिळालं तर तो कार्यकर्ता 100% लोकप्रतिनिधी झाल्याशिवाय राहणार नाही. असे सुद्धा कार्यकर्ते तिथे असतात. आणि तिसरा कार्यकर्ता असतो, तो फक्त काय करतो, तो फोटो काढतो. तोही कार्यकर्ता महत्वाचा असतो. पण जर उद्या जाऊन काही लोकांना संधी द्यायची झाली तर पहिल्या कार्यकर्त्याला आणि शेवटच्या कार्यकर्त्याला लोकातून निवडून आणण्याची संधी आपल्याला देता येणार नाही. पण जो मधला कार्यकर्ता आहे, जो स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा सुद्धा वोट बँक नाही तर स्वतःचा मतदार तिथं जपून ठेवतो, राखून ठेवतो, अशा व्यक्तीच्या पाठीमागे जो प्रामाणिक असेल, महिला असू द्या, पुरुष असू द्या, युवक असू द्या, विद्यार्थी असू द्या, कुठल्याही सेलचा, अल्पसंख्याक सेल नाही तर कुठलाही सेल असू द्या, त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे अध्यक्ष महोदय, पवार साहेब, सर्व नेते राहतीलच. हा सुद्धा कार्यकर्ता तिथं राहील असा या ठिकाणी शब्द देतो. त्यामुळे हे इलेक्शन तुमचं इलेक्शन आहे. याच्यात अनेक मुद्दे आपल्या सर्वांना घ्यावे लागणार आहे. शहरामध्ये प्यायच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, तो घ्यावा लागणार आहे. एअरपोर्ट पासून येत असताना दोन्ही बाजूला मी बघितलं की काय साफसफाई झालेली दिसते, पण ती साफसफाई होत असताना त्याला कोणाचा विरोध नाही. पण जर कोणाचं घर तुम्ही काढत असताल, दुकान काढत असताल, तिची स्वतःची जमीन असेल तर त्या व्यक्तीला योग्य पद्धतीचा मोबदला हा मिळाला पाहिजे. हा सुद्धा मुद्दा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना घ्यावा लागणार आहे. काही महिला पदाधिकारी आम्हाला सांगितलं, आम्हाला या शहरामध्ये फिरत असताना सेफ वाटत नाही. फक्त या शहराचा आणि जिल्ह्याचा विषय असं समजू नका, या राज्यातलीच परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा या राज्यामध्ये फार महत्वाचा झाला. या राज्यात दुर्दैवाने प्रत्येक दिवसाला तिथं 6 ते 7 विनयभंगाच्या केसेस होत आहेत. 2 ते 3 रेप दररोज या महाराष्ट्रामध्ये तिथं होत आहे. आणि पॉस्कोच्या केसेसच्या 18 वयाच्या खालच्या मुली त्याच्या दिवसाला 25 ते 23 केसेस या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. तसंच मर्डरच्या बाबतीत आहेत, तसंच डाका टाकण्याच्या बाबतीत असे वेगवेगळ्या केसेस बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हा आकडा येत्या काळामध्ये वाढतच चाललाय. आता तो वाढलेला आहे, कारण का आताचे जे होम मिनिस्टर साहेब आहेत त्यांना आपल्याकडे लक्ष देण्याचा वेळ नाही. त्यांना फक्त दुसरा मित्रपक्ष जो आहे, अजितदादांचा पक्ष घ्या नाही तर शिंदे साहेबांचा पक्ष घ्या, त्याची जिरवायची, त्याची वाट लावायची, त्याच्या कार्यकर्त्या चुन चुन के मारायचं,
याच्यामध्येच आपले मुख्यमंत्री साहेब आणि होम मिनिस्टर साहेब इतके बिझी आहेत तर त्यांना होम मिनिस्ट्री आणि त्याचे पोलीस प्रशासन याच्यावर कुठे वचक हा दुर्दैवाने तिथे राहिलेला नाही. आपल्या या भागातले मंत्री तर करामतीचे आहेत. त्यांचा व्हिडिओ तुम्ही आपण सर्वांनी बघितला. ते काय पीत होते मला काय दिसलं नाही, मी बघितलं नाही. पण त्यांच्या जवळ एक मोठी बॅग होती. ती बॅगची साईज आणि त्याच्यामध्ये जर रोकड बघितलं तर अंदाजे 10 ते 12 कोटी रुपये असतील अशी चर्चा आहे. पण तो व्हिडिओ आला खरं, पण नंतर काय झालं हे कोणाला तिथं माहित नाही. आता त्यांची पार्श्वभूमी ही आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण सर्वजण त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जातो का नाही जात? पण इथं असणारे लोकप्रतिनिधी आणि जे मंत्री सुद्धा आहेत त्र्यंबकेश्वरला जाऊन जमीन घेतात असं आम्हाला कळतंय. आणि ती जमीन आता विकायला सुद्धा आलेली आहे. MIDC मध्ये इथं असणाऱ्या छोट्या व्यावसायिकाला तिथे MIDC ची जागा मिळत नाही. पण आरक्षित असणारी जागा MIDC ची मात्र काही नेत्यांच्या मुलांना तिथे दिली जात असेल तर हा सामान्य लोकांवर असणारा अन्याय आहे. अहो आज इथं आम्ही मरतोय, लोकांच्या अडचणी सुटत नाहीत. तुम्ही बोंबलत सुटलाय. समाज कल्याण विभागाला पैसा नाही. अतिशय महत्वाचा विभाग आहे. SC समाजाच्या ज्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय जर दिला जात असेल तर त्या विभागाच्या अंतर्गत दिला जातो. तुम्ही टीव्ही समोर म्हणताय पैसा नाही, तुम्ही तिथं म्हणताय आम्हाला तिथं असणारे अर्थमंत्री पैसा तिथं देत नाही. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मीडिया समोर बोंबलत सुटलाय, पण दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे एवढा पैसा आला की तुम्ही डायरेक्ट हॉटेलच विकत घ्यायला चाललाय. अरे काय चाललंय या सरकारमध्ये? अहो आज जे परिवहन मंत्री आहेत, कोण आहेत परिवहन मंत्री? 70 कुठून आले? त्यांना तर पद सुद्धा दिलं नाही. काय नाव? सरनाईक. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ फेमस झाला होता, बघितला का? रॅपिडो मोटरसायकल. त्यांनी काय केलं की रॅपिडोला फोन केला आणि जशी रिक्षा असती, टॅक्सी असती, तशी मोटरसायकलची टॅक्सी असती. त्याला रॅपिडो नावाची एक कंपनी, फार मोठी, फार पैसा आहे त्या कंपनीकडे. त्यांनी भपकेबाजी केली. काय भपकेबाजी केली तर रॅपिडोची एक मोटरसायकल बुक केली जी महाराष्ट्रामध्ये अलाउड पण नाही असं तेच म्हणले होते. आणि मग मंत्रालयाजवळ ती मोटरसायकल आली. तो ड्रायव्हर आला. तो ड्रायव्हर त्या सरनाईक साहेबांना विचारतो, साहेब तुम्ही बुक केली होती का? मी त्या ड्रायव्हरला सुद्धा माहित नाही हे मंत्री आहे. आणि मग ते म्हणले हो मी केले. तुला माहिती का मी कोण आहे? तो बिचारा गरीब माणूस काय म्हणला, नाही साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही. अहो मी परिवहन मंत्री या राज्याचा, आणि आम्ही जर रॅपिडोला तिथं परवानगी दिली नसेल तो इथं तू धंदा कसा करतोय? तो म्हणला मला कशाला विचारता, कंपनीला तुम्ही विचारा. असे मोठी भपकेबाजी केली. त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या. आणि बघा 1-1.5 महिन्यानंतर आता कालच त्यांचा एक मोठा कार्यक्रम झाला मुंबईला. तर तिथं दहीहंडीची मोठी स्पर्धा ते घेत आहेत. चांगली गोष्ट आहे, दहीहंडी घेतली पाहिजे, आम्ही सुद्धा घेतो. आणि त्या दहीहंडीच्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप कोणी दिली असेल तर ती रॅपिडो कंपनीने दिली आहे. म्हणजे पदाचा वापर कशासाठी केला? तिथं तुम्हाला माहित असतं काय चिरीमिरी काम करणारी लोक असतात विरोधातली, तिथं खोटे गुन्हे करतात. मग आपल्याला खोटा गुन्हा केला तर पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आणि मांडवली होती. होती का नाही होत? तसं या कंपनीची मांडवली झाली असं आमचं सगळ्यांचं मत आहे. म्हणजे तुम्ही पदाचा वापर कशासाठी केला की तुमच्या एखाद्या इव्हेंटला 10 कोटीची स्पॉन्सरशिप मिळावी म्हणून त्या रॅपिडो कंपनीला तुम्ही धमकी दिली आणि तुमच्या पदाचा गैरवापर करून तिथं तुम्ही तो पैसा व्यक्तिगत गोष्टीसाठी तिथं घेतला. हा आमचं म्हणणं आहे. आणि हे आमचं म्हणणं जे आहे त्याच्यावर जर सरकारमधल्या एखाद्या व्यक्तीला धाडस असेल तर आमच्या या प्रश्नाला उत्तर त्यांनी तिथं दिलं पाहिजे. तिथे ST कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही, पेन्शनचा पैसा तिथं मिळत नाही. आणि हे मात्र त्या ठिकाणी मोठे मोठे इव्हेंट घेतात आणि ज्या कंपनीला दाबलं जातं त्या कंपनीकडनं 10 कोटी रुपयाची तिथं स्पॉन्सरशिप घेतली जाते. हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीने सर्व जे नेते त्यांच्या पदाचा तिथं वापर करतात. आज शेतकरी गरीब मरतोय, आत्महत्या करतोय. दिवसाला 8 शेतकरी आज आत्महत्या करतात या राज्यामध्ये. आणि आपले मंत्री महोदय त्या काळचे काय खेळत होते तर रम्मी खेळत होते. मला ते बोलले मी रम्मी नव्हतो, मी काहीतरी हे खेळत होतो. टीव्हीवर बोलले, काय म्हणतात त्याला, कसला खेळ असतो? नाही सॉलिटियर का काहीतरी खेळत होतो. आणि मग ते म्हणले रम्मी खेळायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं तर बँक अकाउंट जॉईन करावं लागतं. असं कोण म्हणतंय? कोकाटे साहेब तिथे बोलले होते.
म्हणजे बघा त्यांच्या खात्यामध्ये काय चाललंय, शेतकरी आत्महत्या करतो हे त्यांना माहित नाही, पण रम्मीला अकाउंट आपल्याला जॉईन करावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहित आहे. आणि मग दुसरे काय आमदार काय करतात तर कॅन्टीन मध्ये कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करतात. माझी जे इथले खासदार आहेत त्यांच्या नावाने बॉन्ड लिहून दिला एका व्यक्तीने, काय बॉन्ड, ह्याला मी मारणार. म्हणजे बघा या राज्यामध्ये सामान्य लोकांचं सरकार आहे का, ह्यांना काही घेणं देणं पडलं नाही आपलं, त्यांना फक्त काय पडलं तर स्वतःचं तिथं घेणं देणं पडलंय. आणि अशा पद्धतीने हे जर इथं काम करत असतील तर त्याचा विरोध हा आपल्या सर्वांना तिथं करावाच लागेल. त्याच्याच बरोबर इथले माजी मंत्री वाघचौरे साहेब आहेत, कुठे काय हो त्यांचं नाव, तुमचे माजी आमदार, त्यांचं बोर्ड झालंय संदीपान भुमरे, काय फास्ट आहे. इथं लोकांना जर कुठंतरी रेव्हेन्यू डिपार्टमेंट नाही तर आपल्या महसूल विभागाकडे जर काही पानंद रस्ते करायचे असेल, रस्ता मोकळा करायचा असेल, नाही तर छोटं मोठं काम असेल तर तुम्हाला 10 वेळा जावं लागतं का नाही, बरोबर का नाही. तहसीलदारकडे 10 वेळा जा, कलेक्टरकडे 10 वेळा जा, आमचं काम आहे, गरीबाचं काम आहे, आम्हाला करून द्या. शहरामध्ये एखादा विषय असतो, कुणी ते अतिक्रमण केलेलं असतं, ते काढून आपल्या जमिनीवरचं अतिक्रमण काढायला 10-20 वेळा जावं लागतं का नाही. पण या भुमरे साहेबांचा दारूचा कुठला तरी ग्रामीण ते शहर का शहर तो ग्रामीण असं काहीतरी लायसन्स करायचं होतं. किती दिवसात झालं, 6 तासात झालं. आणि रेकॉर्डच बघा त्यांचं, मला माहित नाही कसं झालं, कदाचित तुम्हाला ते माहित असेल. मंत्री महोदयाची प्रॉपर्टी किती हे मला माहित नाही, दुकानं मात्र किती हे माहिती आहे, 16 दुकानं आहेत. पण त्यांचे जे ड्रायव्हर आहेत ते मात्र या जगातले सगळ्यात श्रीमंत ड्रायव्हर नक्कीच तिथं असते. 160 कोटीची प्रॉपर्टी ड्रायव्हरला मिळाली. वारे पट्ट्या, आम्ही काय गप्प बसणार का, आम्ही बघणार आहे ती प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावाने कधी करताय. म्हणजे हे अशा गोष्टी चालल्यात. म्हणजे आपण बसलोय बोंबलत की आमचं हे हो काम होत नाही, ते काम होत नाही, इथं हे होते, अत्याचार होतात, हे होते, पण ह्यांचं काय चाललंय, त्यांची मस्ती तिथं चालू आहे. त्यामुळे ह्या सर्व विषयाकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. त्याच्याच बरोबर मला आपल्या सर्वांना सांगायचंय, हे येत्या काळामध्ये जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण मी आपल्या सर्वांना विचारतो, हे हिंदुत्व बद्दल तिथं बोलतात, पण आपण सर्वजण काय जपणारे लोक आहोत तर आपण हिंदू संस्कृती जपणारे लोक आहोत. हिंदुत्व गेल्या 50-60 वर्षाचा विषय आहे, पण हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीपासून आहे. संतांचा विचार म्हणजे ती आपली हिंदू संस्कृती, आणि संतांचा विचार आणि हिंदू संस्कृती आपल्याला काय सांगते, सर्व समाजाला एकत्रित घेऊन चला, एकता, समानता, बंधुभाव ही जपण्याची आणि माणुसकी जपण्याची जबाबदारी आपल्याला हिंदू संस्कृतीने दिलेली आहे. त्यामुळे जात धर्म न बघता सगळ्यांना एकत्रित घेऊन जा. माणुसकीवर जर अडचण आली तर नक्कीच तिथं एकत्रित उभा राहावा. जसं की आपल्या कोल्हापूरला झालं, परंपरेवर आघात झाला, जैन समाजाची लोक एकत्रित आले, पण जैन समाजाची लोक आपला परंपरा टिकवण्यासाठी एकत्रित आले होते. गजलक्ष्मी जी त्यांची आहे, जी हत्ती आहे, त्याला काही लोकांनी त्या कोर्टच्या केसच्या माध्यमातून जिंकून ते गुजरातला घेऊन चालले होते. पण तिथे असताना जैन समाज एकत्र आला आणि जैन समाजाला पाठिंबा इतर समाजाने दिला. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज सुद्धा होता, सर्व हिंदू समाजाचे लोक होते, आणि कोल्हापूरमध्ये सर्व लोक एकत्रित येऊन जो अन्याय होता त्या अन्यायाच्या विरोधात एकत्रित आले, म्हणून त्यांचा तिथं विजय हा कोल्हापूरला झालेला आहे. सर्व लोक एकत्रित आले आणि हे हिंदुत्वाचा मुद्दा घेतात. 8 शेतकरी दिवसाला जर आत्महत्या करत असतील, ते 8 पैकी 7 जे शेतकरी आहेत ते हिंदू शेतकरी आहेत. आज जे आमच्या माता भगिनींवर रेप होतात, नाही तर त्यांच्यावर अन्याय होतात, त्याच्यामध्ये सुद्धा 70 ते 80% महिला या हिंदू समाजाच्या आहेत, आणि त्यांच्यावर सुद्धा आज जर अत्याचार होत असतील तर काय तुम्ही जे म्हणता हिंदू खतरे में है, कशासाठी, इथं फक्त मत मागण्यासाठी, पण खऱ्या अर्थाने इथं असणारे सर्व समाज आज अडचणीत आहेत. त्याच्यावर कोण लक्ष देणार आहे. आज अनेक मुलं डिग्री घेऊन बसले, 6 वर्ष झाली डिग्री घेतली, पण नोकऱ्या मिळत नाहीत. मग त्याच्यामध्ये हिंदू नाही. मग तुम्ही काय करता तर मुद्द्यांवरनं विषय आणि लक्ष लोकांचं विचलित करता, लक्ष विकेंद्रीकरण करता, आणि काय करता तर हिंदू मुस्लिम आणि तिथं ओबीसी मराठा करता, आणि त्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न तिथं करत असतात. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी सर्व समाजाचे लोक एकत्रित आले. महादेव मुंडेचा मुद्दा 2 वर्ष प्रलंबित होता. मग त्यांची जी ज्ञानेश्वरीताई मुंडे आहेत त्यांनी तो मुद्दा पुढे आणला.
एसपीची बैठक करण्यासाठी त्या महिलेला तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करावा लागला, तरी एसपीने त्यांना तिथं वेळ दिला नव्हता. मग लोकांनी तो मुद्दा हातात घेतला. आम्ही सर्वजण तिथं गेलो. 2 वर्ष त्या विषयावर लक्ष दिलं गेलं नव्हतं, पण तुम्ही आपण सर्वांनी विषय हातात घेतल्यामध्ये आमच्या ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी तो विषय हातामध्ये घेतला आणि संघर्ष करण्याची भूमिका घेतली. आपण गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांना सीएम साहेबांचा फोन येतो, बोलवलं जातं. आजपर्यंत कधी बोललं गेलं नव्हतं, त्यांना बोलवलं जातं आणि जी त्यांची मागणी होती की खुमावत साहेबांना तिथं एसआयटी मध्ये घेण्यात यावं, तर संतोष साबळेला तिथं घेण्यात यावं आणि न्याय मिळावा. दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवलं जातं, बैठक होती, ज्या मागण्या त्या मान्य केल्या जातात. तिसऱ्या दिवशी 4 गुन्हेगार तिथं कैद केले जातात. मग 2 वर्ष तुम्ही काय करत होता? महादेव मुंडे काय हिंदू नव्हता का? हा ओबीसी नव्हता? विधानसभेमध्ये तुम्ही ओबीसी मराठा करून तिथं मतदान घेतलं, लोकांना धूळफेक केली, त्यांना फसवलं, त्याच्या फक्त तिथं भावनिक राजकारण केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना तिथे ध्यानात ठेवाव्या लागतील. आपलं भविष्य जर सुखरूप करावं लागेल तर आपल्या सगळ्या समाजाचा माणुसकीचा विचार तिथे करावा लागेल. आमच्या युवांना नोकऱ्या द्यावा लागेल. आमच्या माता भगिनी कुठल्याही समाजाच्या असल्या त्या सुखरूप त्यांना वाटलं पाहिजे, त्यांना कायदा व सुव्यवस्था ही चांगलीच या राज्यामध्ये राहिली पाहिजे. आणि सगळ्या विषयासाठी, नोकरी देण्यासाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, सर्व लोकांसाठी, सर्व समाजाच्या लोकांसाठी त्यांना न्याय देण्यासाठी येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना लढावं लागेल. एवढंच इथं आपल्या सर्वांना सांगतो. शहरातलं इलेक्शन, ग्रामीण भागातलं इलेक्शन एकत्रित बसून तुम्ही निर्णय तिथं घ्या आणि ज्या सामान्य लोकांचे प्रश्न या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित आहेत त्यासाठी तुम्ही फक्त एकत्रित या. आणि जर कुठला पोलीस अधिकारी नाही तर कुठलाही अधिकारी जर गरिबाचे मुद्दे तुम्ही घेऊन गेल्यानंतर तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी बोलत असेल तर त्या अधिकाऱ्याला काय सांगायचं? काय सांगायचं? कारण का कोणाचा आवाज वाढला पाहिजे? तो फक्त सामान्य लोकांचा आवाज आणि मराठी माणसांचा आवाज हा वाढला पाहिजे. आणि येत्या काळामध्ये मराठी आणि अमराठी हा मुद्दा सुद्धा तिथं करणार आहे. का मुंबईचं आणि बिहारचं इलेक्शन आहे, तिथं दुबे माहिती का तुम्हाला? खासदार शशिकांत दुबे काय बोलला होता मराठी माणसांबद्दल, मराठी भाषेबद्दल? अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला होता. तुम्ही आपण सर्वांनी आपल्या नेत्यांनी त्या गोष्टीचा विरोध केला. पण देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात की त्यांचं स्वागत करू, त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊ. म्हणजे गरीबाला तर पोलीस प्रोटेक्शन नाहीच, पण दुबईला आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ का? कारण का कदाचित आता देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्र सोडून दिल्लीला जायचं वेळ लागलेला आहे आणि म्हणून प्रत्येक खासदाराला आपलंसं करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं केला जातो. आणि मित्र पक्ष जे त्यांचे आहेत त्यांच्याबद्दल अजिबात तुम्ही काळजी करू नका. एकनाथ शिंदे साहेब दिल्ली आणि साताराला का जातात माहितीये? कारण का ऑल इज नॉट वेल. लय ताण आलाय त्यांच्यावर. ताण कसा आहे की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून कदाचित एक असा निर्णय घेतला जाणार आहे या दोन्ही पक्षाच्या बाबतीत की घड्याळ हे आपल्याला मिळू शकतं आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि त्यांच्याकडे फक्त 2 पर्याय राहणार त्या दोन्ही मोठ्या नेत्यांकडे की भाजपमध्ये विलीन व्हायचं, नाही तर परत एकदा इलेक्शन पुढच्या 1 महिन्यामध्ये त्या 100 जागेचं घ्यायचं जिथं एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचे आमदार आहेत. 2च पर्याय त्यांच्या समोर आहे. म्हणून टेन्शन मध्ये ते आलेले आहेत. तुम्हीच अभ्यास करा. जिथं भाजपचा आमदार आहे तिथं एकनाथ शिंदे साहेब उमेदवार घेतात का नाही घेत? जालन्यामध्ये कोण होतं त्यांचा? आता कोण जी निवडून आले तिथं? खोतकरच्या विरोधात कोण उभं होतं? म्हणजे कुठल्या पक्षाचे होते? आता कुठल्या पक्षात गेले? मग आता तिथं जर तुम्ही मित्र पक्षाचा धर्म पाळणार असाल तर तिथं तुम्ही कॉम्पिटिशन का तयार करताय? कारण 2 महिन्यामध्ये कदाचित इलेक्शन लागू शकतं आणि फक्त भाजपला काय पाहिजे तर 12 आमदार पाहिजे. आणि 12 आमदार आले तर पूर्णपणे भाजपचे तिथं मंत्रीपद तिथं असणार आणि ह्या दोन्ही लोकांकडे जायची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना अडचण होईल. अशी परिस्थिती येत्या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही. पण आपण सर्वजण निष्ठावंत आहोत, आपण विचाराचे पक्के आहोत. आपण जिथं आहोत तिथं राहिलो तरी 2029ला खासदारकी आणि आमदारकी ही आपली असल्याने सरकार या राज्यामध्ये आपल्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या अडचणीत, आमच्या अडचणीत, आमच्यावर मोठ्या लेवलला त्या ठिकाणी विषय चाललेत. ईडी पासून सगळ्या गोष्टी चालल्यात. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. काय करायचे करा, पण आंदोलनाची तयारी तुम्हाला सर्वांना ठेवावं लागेल. आता हे लोकांचे विषय घेऊन ऑगस्ट एंडला
जर तुम्ही मोठं आंदोलन तिथं उभं केलं, तिथं आम्ही सर्वजण असो आणि तुमच्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर जर सरकारकडनं कारवाई केली गेली तर 24 तासामध्ये आमच्या नेत्यांपैकी कुणी ना कुणीतरी तुमच्या बरोबर त्या पोलीस स्टेशनला असणार म्हणून असतात. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि मोठ्या आवाजाने मला सांगा की लढायचंय का? नक्की का? आता देशमुख भाऊ आले, त्यांचाही प्रवेश आज इथं होणार आहे. त्यांचं मी स्वागत तिथं करतो. त्यांच्या मदतीने अनेक कार्यकर्ते आले, त्यांचंही स्वागत, तुमचं सर्वांचं स्वागत. आणि जोरात पवार साहेब आप आगे बढ़ो. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या भागाचा आवाज लय मोठा असं मी ऐकलो. हात वर करून आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो. शशिकांत शिंदे साहेब आप आगे बढ़ो. राजेश टोपे साहब आप आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.